मित्रांनो, प्रकरण 37 भाग 2B याच्यामध्ये तुमचं मी स्वागत करतोय। आपण भाग 2A मध्ये बघितलेलं आहे की ओबीसी मधील कोळी म्हणजे कोण हे बघत असताना दोन पुरावे आपण दिलेले आहे। एक अपर्णा श्रीकांत भुये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 1990चं, आणि त्याच्यानंतर माधुरी पाटील सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 1994चं। आणि ह्या दोन्ही जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की ओबीसी मधली कोळी म्हणजे हे कोस्टल एरियामध्ये राहून जे फिशिंगचा व्यवसाय करतात, पारंपरिक पद्धतीने जे मासेमारीचे व्यवसाय करतात, आणि ज्यांच्या जातीच्या दाखल्यावरती की सोनकोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी अशा पद्धतीने नोंदी आहेत, तर ह्या लोकांना ओबीसीमध्ये टाकलेलं आहे असं ह्या दोन्ही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर की ओबीसी मधील कोळी म्हणजे नेमके कोण हे सांगत असताना 4 नंबरचा पुरावा म्हणजे की डॉक्टर रॉबिन डी त्रिभुवन हे एक एन्थ्रोपोलॉजिस्ट आहेत, मानववंशशास्त्रज्ञ आहेत। ते पुण्यातील ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे TRTI मध्ये एक अधिकारी म्हणून काम करतात। तर याने ट्रायबल अँड नॉन ट्रायबल हे दोन्हीमध्ये डिस्टिंग्विश करत असताना किंवा सुडो ट्रायबलायझेशन हे सांगत असताना म्हणजे आदिवासींचे नामसदृशाचा फायदा घेऊन हे नॉन ट्रायबल लोक नोकरी मिळवतात, प्रवेश मिळवतात हे सांगत असताना याने बरेचसे जजमेंट्समध्ये ट्रायबल आणि नॉन ट्रायबलचे अशी दोन विभागणी करून सांगितलेलं आहे। तर इथं असं म्हटलेलं बघा, योगिता व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निकाल 2016चा आहे, आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द आर्टिकल बाय डॉक्टर त्रिभुवन रेफर्स टू सिमिलॅरिटीज ऑफ नॉमेनक्लेचर बिटवीन ट्रायबल अँड नॉन ट्रायबल कम्युनिटीज. दिस इज एव्हिडंट फ्रॉम द फॉलोइंग टेबल. म्हणजे यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की यामध्ये त्रिभुवन नावाचे जे काही मानववंशशास्त्रज्ञ आहेत, तर त्या शास्त्रज्ञांच्या आर्टिकलवरनं सुडो ट्रायबलायझेशन या आर्टिकलवरनं असं लक्षात येतं की ट्रायबल आणि नॉन ट्रायबलमध्ये असणारी जी कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटीमध्ये नामसदृश आहे, नामामध्ये साधर्म्य आहे। आणि म्हणून इथं त्याने एक टेबल दिलेलं आहे, तर त्या टेबलमध्ये पहिलं टेबल जो आहे त्याच्यामध्ये ट्रायबल कम्युनिटीज म्हटलेलं आहे। तर ट्रायबल कम्युनिटीजमध्ये त्यांनी दिलेलं आहे की महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, आणि नॉन ट्रायबल कम्युनिटीजमध्ये त्यांनी कोळी म्हटलेलं आहे। आणि कोळी म्हणून कंसामध्ये असं म्हटलेलं आहे इन्क्लुडिंग सोन कोळी, सूर्यवंशी कोळी, वैती कोळी एक्सेट्रा। तर हे नॉन ट्रायबल कम्युनिटीज कोण आहेत, तर कोळी आहे। मग कोळी म्हणजे नेमकं कोण हे सांगताना त्याने सांगितलं की सोन कोळी, सूर्यवंशी कोळी, वैती कोळी एक्सेट्रा। म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये कोळी हे नॉन ट्रायबल आहे, तर कोळीचा अर्थ कोण आहे, तर सोनकोळी आहे, वैती कोळी आहे, सूर्यवंशी कोळी आहे। त्याच पद्धतीने सागर रवींद्र सूर्यवंशी या जजमेंटमध्ये सुद्धा, म्हणजे हा जजमेंट लागलेला आहे 27/2/2019ला, पेज नंबर 5 वरती, की पुन्हा एकदा टेबल दिलं गेलेलं आहे ट्रायबल कम्युनिटीज आणि नॉन ट्रायबल कम्युनिटीज। आणि याच्यामध्ये ट्रायबल कम्युनिटीजमध्ये पुन्हा एकदा म्हटलेलं आहे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, आणि नॉन ट्रायबलमध्ये फक्त कोळी। आणि कोळी म्हणजे नेमकं कोण हे कंसात त्याने सांगितलं
की सोनकोळी, सूर्यवंशी कोळी, वैती कोळी एक्सेट्रा. म्हणजे कोळी म्हणजे सूर्यवंशी कोळी, सोनकोळी किंवा वैती कोळी किंवा अशा पद्धतीची वेगवेगळे कोळी जे ॲक्च्युली कोस्टल एरियामध्ये राहतात. त्याच्यानंतरच्या जजमेंटमध्ये तालुका सावंतवाडी व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या जजमेंटमध्ये 2009 सालचं जजमेंट आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नॉन ट्रायबल कम्युनिटीज इन्क्लूड कोळी, पान नंबर 1 वरती आहे, नॉन ट्रायबल कम्युनिटीज इन्क्लूड कोळी आणि पुन्हा कंसात त्यांनी काय सांगितलं, सोनकोळी, सूर्यवंशी कोळी आणि वैती कोळी. त्याच्यानंतर शिल्पा विष्णू ठाकूर या जजमेंटमध्ये म्हणजे 2009 साली लागलेलं आहे, पान नंबर 2 वरती असं म्हटलेलं आहे की नॉन ट्रायबल कम्युनिटीज टू क्लेम ट्रायबल स्टेटस. नॉन ट्रायबल कम्युनिटीज हे काय करतात, ट्रायबलचे स्टेटस सांगतात, आम्ही आदिवासी आहोत म्हणून सांगतात. मग नॉन ट्रायबल कोण, तर त्याने पुन्हा सांगितलं नॉन ट्रायबल कम्युनिटीज इन्क्लूड कोळी आणि पुन्हा कंसामध्ये त्यांनी काय सांगितलं, सोनकोळी, सूर्यवंशी कोळी, वैती कोळी. म्हणून लक्षात घ्या की कोळी म्हणजे नेमकं कोण, तर सोनकोळी, सूर्यवंशी कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी ह्यांना त्यांनी कोळी म्हटलेलं आहे. म्हणून OBCच्या लिस्टमध्ये या कोळी आहेत ॲक्च्युली, पण ह्या सगळ्या कोळ्यांना एकत्रितपणे फक्त कोळी असं नाव टाकलेलं आहे OBCच्या यादीमध्ये. परंतु त्या कोळीचा अर्थ असा होतो की ह्या सगळ्या कोळी, कारण हे मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे. तर मानववंशशास्त्रज्ञांना प्रचंड महत्त्व असतो, कारण त्यांचा अंतिम अधिकार असतो हे जाती जमातीवरती अभ्यास करण्याचा किंवा सांगण्याचा, ते अथॉरिटी असतात. आणि ह्यांनी सांगितलं कोळी म्हणजे सोनकोळी, सूर्यवंशी कोळी, वैती कोळी एक्सेट्रा. तर एक्सेट्रामध्ये हे सगळे आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी ह्या सगळे लोक त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतरचं प्रूफ डॉक्टर गोविंद गारे यांच्या पुस्तकातनं. मित्रांनो, डॉक्टर गोविंद गारे एक पडताळणी समितीमध्ये अध्यक्ष, एक अधिकारी होऊन गेले आणि त्याने 2 पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिलं पुस्तक आहे इथेनोग्राफिकल नोट्स आणि दुसरं आहे द ट्रायबल्स ऑफ महाराष्ट्र. लक्षात घ्या की ह्या दोन्ही पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे आणि ह्यांना ऑथेंटिक रेफरन्स बुक्स, संदर्भ ग्रंथ म्हणून पडताळणी समित्या वापरतात, एक ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ म्हणून. म्हणून ह्या दोन्ही पुस्तकात काय लिहिलेलं आहे, तर पहिलं जो आहे इथेनोग्राफिकल नोट्समध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, महादेव कोळी डू नॉट शो एनी ॲफिनिटी विथ कोळी कास्ट और विथ एनी अदर कोळी ग्रुप्स सच ॲज सोनकोळी. कोळी कास्ट किंवा सोनकोळींची ग्रुप असं म्हटलेलं आहे त्याने. तर यांच्याशी महादेव कोळ्यांचं कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही, त्यांचा ॲफिनिटी जुळत नाही. म्हणजे सोनकोळी ग्रुप म्हणजेच कोण, ही सगळी पुन्हा कोस्टल एरियातली कोळी. त्याच्यानंतर मित्रांनो की द ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र 1982 पेज नंबर 38 वरती काय म्हटलेलं आहे, तर इथं गोविंद गारे लिहिलेलं आहे, सोनकोळी, मच्छीमार कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी आणि अँड मांगेला कोळी आर फिशरमॅन. Their occupation is fishing. They are found along the North Konkan coast from Wasi to Ratnagiri in the south. म्हणजे सोनकोळी, मच्छीमार कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी आणि मांगेला कोळी ही लोक फिशरमॅन आहेत, मासेमारीचे व्यवसाय करतात. त्यांचा बिझनेस, त्यांचं ऑक्युपेशन, त्यांचा व्यवसाय हे मासेमारी करणेच आहे. आणि ते लोक कुठं राहतात, तर नॉर्थ कोकणमध्ये राहतात, म्हणजे वासीपासून रत्नागिरीपर्यंत ही लोक कोस्टल एरियामध्ये राहतात, समुद्रकिनारी राहतात. पुढं काय म्हटलेलं आहे,
All these Kolis are quite different from the scheduled tribes of Mahadev Koli in respect of groups, occupation, social customs and religious activities. तर ही सगळी जी कोळी आहेत हे सगळी कोळी महादेव कोळ्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. तर त्यांचा व्यवसाय वेगळा आहे, त्यांचं सोशल स्टेटस वेगळं आहे, त्यांचे रिलिजियल म्हणजे धार्मिक कृती हे वेगळे आहेत. म्हणजे सगळे बाजूने महादेव कोळी आणि कोस्टल एरियातली कोळी हे वेगवेगळे आहेत आणि यांचा आणि त्यांचा संबंध येत नाही. पुढे म्हटलेलं आहे दी महादेव कोळीज अँड अबो कोळी ग्रुप्स हॅव सेपरेट इथनिक एंटिटीज. यांचं वंशजसुद्धा वेगळे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण ती वाक्य चुकीचं आहे. तर ह्या सगळ्या कोळ्यांची वंशज ॲक्च्युली हे वाल्मिक ऋषी आहेत, परंतु त्यांनी तेवढं वाक्य चुकीचं म्हटलेलं आहे. पण वाल्मिक ऋषी हा हजारो वर्षापूर्वीची इतिहास आहे. पण अलीकडचं जेव्हा हे सगळे डिवायडेशन झालं, हे कोळ्यांच्यामध्ये विभागणी झाले, तर विभागणी झाल्यानंतर प्रत्येकांची चाली रीती, त्यांचं व्यवसाय हे सगळे बदलत गेले. म्हणून आज डॉक्टर गोविंद घारे लिहितोय की यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही संबंध राहिलेले नाही. ओके, तर तुम्ही लक्षात घ्या, कोळी याचा अर्थ त्यांनी सांगितलं सोनकोळी, मच्छीमार कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला कोळी. आणि हे सगळी कोस्टल एरियातले कोळी आहेत आणि ह्यांचा पूर्ण व्यवसाय म्हणजे पारंपरिक व्यवसाय, कौटुंबिक व्यवसाय हे काय आहे तर मासेमारी करणे आहे. त्याच्यानंतरचं प्रूफ म्हणजे 24/4/1985चं परिपत्रक. तर 24/4/1985 परिपत्रकामध्ये पेज नंबर 39 ते 42 याच्यावरती मित्रांनो की त्यांनी लिहिलेलं आहे की कोळी, सूर्यवंशी कोळी, सोनकोळी, ख्रिश्चन कोळी, तर यांचा पुढं व्यवसाय लिहिलेला आहे मासेमारी करणे, मासे विक्री करणे. म्हणजे ही लोक मासेमारी करतात आणि मासे विक्री करतात अशा पद्धतीने ह्यांचं 24/4/85च्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर सोनकोळींच्याबद्दल लिहिताना काय म्हटलेलं आहे बघा, सोनकोळीच्या हेडिंग खाली त्यांनी लिहिलेलं आहे समुद्र किनारपट्टीवरती बरोबर आढळते, पट्टीला राहते. त्यांची वस्ती प्रामुख्याने मुंबईच्या परिसरामध्ये म्हणजे सायन, वरळी, कुलाबा बरोबर, मांडवी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लोक राहतात. कोण? सोनकोळी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी हा आहे. त्यांच्यापैकी काही लोक मासे विक्रीसुद्धा करतात. ओके, पुढं त्यांनी म्हटलेले गावकर, धाळकर, वैती, मांगेला जसे यांचे उपगट आहेत. तर ह्या सोनकोळीमधले उपगट कोणते आहेत? वैती आहे, मांगेला आहेत, गावकर आहे, धाळकर आहे, असे हे वेगवेगळे उपगट आहेत. पुढं म्हटलेले सोनकोळी जातीच्या स्त्री पुरुष बरोबर अंगावरील दागिने ही वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांचे पेहरावा, अंगावरचे दागिने हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. ओके, त्याच्यानंतर ख्रिश्चन कोळींच्याबद्दल लिहिताना ह्या परिपत्रकात म्हटलेलं आहे की ठाणे, कुलाबा बरोबर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरती ही लोक राहतात, आढळतात बरोबर. त्यांचा मुख्य धंदा मासेमारी करणे किंवा मासे विक्री करणे असे आहे बरोबर. मुंबईत त्यांची वस्ती प्रामुख्याने सोनकोळी किंवा मच्छीमारी कोळ्यांच्या जवळपास आढळून येतात. हे लक्षात घ्या, ही ख्रिश्चन कोळीसुद्धा हे मुंबईच्या मच्छीमार किनाऱ्यावरती राहतात आणि त्यांची वस्ती हे सोनकोळ्यांच्या जवळ किंवा मच्छीमार कोळ्यांच्या जवळ राहतात. म्हणजे ह्याच्यातनं दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक तर ख्रिश्चन कोळीसुद्धा हे काय आहे, कोस्टल एरियामध्ये राहणारी कोळी आहे, त्यांचा व्यवसाय मासेमारी आहे. आणि त्याचबरोबर अजून एक इथं बघा मच्छीमार कोळी असं म्हटलेलं आहे. तर मच्छीमार कोळी म्हणजेच समुद्रकिनारी राहून मासेमारीचे व्यवसाय करणारी लोक.
कुठंतरी विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये किंवा आणि कुठंतरी मासेमारी करणाऱ्या लोकांना मच्छीमार कोळी असं म्हणलेलं नाही आहे. ॲक्च्युली मच्छीमार कोळी म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे समुद्रामध्ये जी लोक मासेमारी करतात, विक्री करतात आणि त्यांचा व्यवसायच ते आहे, अशा लोकांना मच्छीमार कोळी म्हणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, प्रभू नारायण सुरवसे या जजमेंटमध्ये, म्हणजे तो जजमेंट लागलेले 16/12/2003 आणि त्याचा रिट पिटिशन नंबर आहे 1907/2003. पेज नंबर 2 वरती काय म्हणलेलं बघा, हे अतिशय महत्त्वाचं आहे की प्रभू नारायण सुर्वे हे जे गृहस्थ होते ते मराठवाड्यातले होते आणि यामध्ये कोर्टाने काय म्हणलेले किंवा त्या जजमेंटमध्ये काय म्हणलेलं आहे बघा. असं म्हणलेलं आहे, म्हणजे मराठवाड्यातला हा माणूस असल्यामुळं देर इज नो कोस्टल एरिया इन मराठवाडा रिजन अँड कन्सिक्वेंटली देर इज नो मच्छीमार कोळी फाउंड इन मराठवाडा रिजन. म्हणजे मराठवाड्यामध्ये कोस्टल एरिया नसल्यामुळं किंवा मराठवाडा हा कोस्टल एरियामध्ये येत नसल्यामुळं तिथं मच्छीमारी कोळी असण्याचं काही कारणच नाही असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, मच्छीमार कोळी जे असतात हे मच्छीमार कोळी हे समुद्रकिनारी असतात, कोस्टल एरियामध्ये असतात. त्यामुळे मराठवाडा हा कोस्टल बेल्टमध्ये येत नाही, कोस्टल एरियामध्ये येत नाही. म्हणून प्रभू नारायण सुरवसे जे आहेत तर ही मच्छीमार कोळी असण्याची का कारण नाही असं ह्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलेलं बघा, who admittedly are not in the profession of fishing as a traditional occupation nor in Maratha nor is Maratha a coastal belt. म्हणजे प्रभुनारायण सुर्वे हे प्रोफेशनली मासेमारीसुद्धा करत नाहीत, त्यांचा व्यवसाय मासेमारीचा नाही आहे. आणि दुसरा म्हणजे ते जिथं राहतात ते मराठवाडासुद्धा कोस्टल बेल्टमध्ये येत नाही, समुद्रकिनारी येत नाही. पुढे म्हणलेलं आहे, दी कमिटी व्हाईल कन्सिडरिंग दी क्लेम्स ऑफ शेड्यूल्ड ट्राईब कॅन्डिडेट्स कमिंग फ्रॉम दिस एरिया विल हॅव टू कन्सिडर the other material placed before it and not merely proceed on the footing that because Koli is shown in the school certificate or some other documents all other evidence must be rejected. कोर्टाने असं म्हटलेलं आहे ह्या जजमेंटमध्ये की ही जी लोक आहेत तर या लोकांचं जुन्या नोंदी फक्त कोळी आहेत म्हणून कमिटीला त्यांचा जो काही दावा आहे तो रिजेक्ट करता येत नाही. तर कमिटीने काय केलं पाहिजे की त्यांच्या समोर ठेवलेली इतर डॉक्युमेंटचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. फक्त शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा इतर कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कोळी नोंदी आहे म्हणून लगेच त्यांचा दावा तुम्ही नाकारू शकत नाही, तर त्यांची इतर गोष्टींची सुद्धा विचार केला पाहिजे. तर ते जर म्हणत असतील की बाबा मी कोस्टल एरियामध्ये राहत नाही, ते जर म्हणत असतील की बाबा मी कधी मासेमारीचा व्यवसाय केलेला नाही, ते जर म्हणत असतील की बाबा माझ्याकडे 7/12 उतारा आहे, मी शेती करणारा कोळी आहे, तर त्याचाही तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे, गृहीत धरला पाहिजे. फक्त कोळी नोंदी याच्यावरनं तुम्हाला डावलता येत नाही, बाकीचे पुरावेसुद्धा तुम्हाला बघितला पाहिजे. म्हणजेच लक्षात घ्या की तर कोर्टाला काय म्हणायचं आहे की जे ओबीसीमधले कोळे आहेत ते कोस्टल एरियातले कोळे आहेत, मच्छीमार करणारे कोळे आहेत, परंतु हा सदर गृहस्थ जो आहे तो मासेमारीसुद्धा करत नाही. आणि दुसरा म्हणजे मराठवाड्यामध्ये समुद्रच नसल्यामुळं मासेमारी करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून फक्त कोळी नोंदीवरनं तुम्हाला रिजेक्ट करता येणार नाही, तुम्हाला इतर गोष्टींचं सुद्धा पुरावे गृहीत धरावं लागणार आहे असं कोर्टाने त्या पडताळणी समितीला सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर इथं असंही म्हटलेलं आहे, हवेवर इट वूड स्टील बी ओपन टू पर्सन्स क्लेमिंग टू बिलॉंगिंग महादेव कोळीज टू इस्टॅब्लिश दॅट दे आर नॉट फिशरमॅन अँड इस्टॅब्लिश बाय एव्हिडन्स देअर ट्राईब कॅरेक्टर्स ॲज महादेव कोळी. बघा, हा वाक्य फार महत्त्वाचं आहे की त्याने म्हटलेलं आहे की आणि ते जे काही ग्रस्त आहेत प्रभू नारायण किंवा कुठलेही एखादा कॅन्डिडेट जो आहे, तो कॅन्डिडेटचा अधिकार आहे किंवा कॅन्डिडेटची एक जबाबदारी आहे की त्यांनी हा सिद्ध करायचा आहे की तो स्वतः मासेमारीचा व्यवसाय करत नाही. तो स्वतः मासेमारीचा व्यवसाय करत नाही हे सिद्ध करणं त्याचं काम आहे. आणि दुसरं तर तो महादेव कोळींची कॅरेक्टर्स, चालीरीती त्याच्यामध्ये आहेत हे सुद्धा सिद्ध करण्याचं त्याचं काम आहे. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही मासेमारी कोळी नाही हे जर तुम्ही कोर्टामध्ये सिद्ध करून दिला तर तुम्ही डायरेक्टली STमध्ये येता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा जिल्हा समुद्रकिनारी येतो का आणि माझ्या कुटुंबातील कोणी व्यक्ती मासेमारी व्यवसायासाठी याच्यापूर्वी शासनाकडून अनुदान घेतलेलं आहे का, हे जर तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली 2 डॉक्युमेंट्स जर मिळवला तर मित्रांनो त्या 2 डॉक्युमेंटवरनं आणि प्लस त्याला एखादा 7-12 उतारा जर जोडला म्हणजे मी शेतकरी आहे तर तुम्ही सरळ सरळ महादेव कोळी ठरता. म्हणून लक्षात घ्या OBC मधले जे कोळी आहेत ते OBC मधले कोळी ह्या सगळ्या पुराव्यावरनं असं लक्षात येतोय की कोस्टल एरियामधली कोळी आहेत. कोस्टल एरियामधली कोळी म्हणजे सगळीच कोस्टल एरियामधली कोळी OBC मध्ये नाही आहे हे लक्षात घ्या. तर ज्या लोक मासेमारीचे व्यवसाय करतात आणि ज्यांच्या LC वरती की सोनकोळी, वैती कोळी, मच्छीमार कोळी, आगरी कोळी, मांगेला कोळी अशा पद्धतीची नोंदी आहेत, तीच लोक OBC मध्ये येतात. कोस्टल एरियामध्ये तसं बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी राहतात, ST मधली कोळी राहतात. त्यामुळे सगळी कोस्टल एरियातली कोळी हे OBC मध्ये येत नाही. आणि दुसरं सगळे मासेमारी करणारे लोक हे OBC मध्ये पण येत नाही हेही लक्षात ठेवा. कारण का कोस्टल एरियामध्ये जमीन नसल्यामुळं, संपूर्ण भाग डोंगराळ असल्यामुळं, तर तिथं तुम्हाला जर जगायचं असेल तर मासेमारीचाच व्यवसाय करावा लागणार आहे. भले ती कुठल्याही जातीचे असू दे तर त्या लोकांना जगण्यासाठी मासेमारीचाच व्यवसाय करावा लागणार आहे. म्हणून कोस्टल एरियामध्ये राहतो आणि मासेमारीचा व्यवसाय करतो म्हणून तो OBC मध्ये ठरतो असं पण नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, कोस्टल एरियामध्ये राहतो, मासेमारीचे व्यवसाय पण करतो, प्लस सर्वात महत्त्वाचं काय तर त्याची जात जी आहे ती सोनकोळी आहे, वैती कोळी आहे, ख्रिश्चन कोळी आहे, आगरी कोळी आहे, मांगेल कोळी आहे, तरच तो OBC मध्ये येतो. नाहीतर त्या भागामध्ये एखादा महादेव कोळी आहे पण तो मासेमारी करतो, तो OBC मध्ये येत नाही. तो व्यवसाय त्यांनी पोटासाठी स्वीकारलेला आहे पण त्याचे मूळ पारंपरिक व्यवसाय हे शेती आहे. पण कुठून तरी इकडूनच ती लोक मायग्रेट झालेले असतात त्या भागामध्ये आणि मग तिथं पोट भरण्यासाठी म्हणून ते मासेमारीचे व्यवसाय करतात. कारण समुद्राशिवाय दुसरं तिथं काहीच नाही आहे. मग मासे पकडल्याशिवाय ते विकल्याशिवाय त्यांचं पोट भरणार नाही. म्हणून लक्षात घ्या, समुद्रकिनारी असून मासेमारी करत असून ज्यांची जात खरोखर सोनकोळी आहे, वैती कोळी आहे, ख्रिश्चन कोळी आहे, आगरी कोळी आहे, ही लोक मात्र काय आहे ती OBC मध्ये येतात. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो 8 नंबरचा पुरावा मी तुम्हाला सांगतो की राजेंद्र यादवराव संगपाळे असं एक जजमेंट औरंगाबाद बेंचने दिलेलं आहे 2000 साली. तर ह्या जजमेंटमध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे बघा, दी कोर्ट नोटेड दॅट कोळी आर नोटिफाईड ॲज अदर बॅकवर्ड क्लास in the state of Maharashtra. The judgment notes
that Kolis are fishermen and they live mainly in coastal region of Maharashtra. तर राजेश यादवराव संगपाळे या जजमेंटमध्ये कोर्ट काय म्हटलेलं आहे की कोर्टाच्या असं लक्षात आलेलं आहे की ओबीसी मधली कोळी हे ओबीसीमध्ये असतात, ओबीसीमध्ये आहेत, ओबीसीच्या यादीमध्ये आहेत आणि ही लोक कोस्टल एरियामध्ये राहतात आणि त्यांचा व्यवसाय जो आहे तो मासेमारीचा आहे. म्हणून मासेमारीची लोक हे नॉन ट्रायबल आहेत, हे ओबीसीमध्ये येतात, एसटीमध्ये येत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो 9 नंबरचा पुरावा काय आहे, तर 9 नंबरचा पुरावा आहे ते म्हणजे कोस्टल एरियातले जे काही लीडर्स होते, नेते होते, तर अगदी सुरुवातीपासूनच ही लोक मासेमारीची जी काही कोळी आहेत म्हणजे सोनकोळी, वैतीकोळी, मांगेलो कोळी, खारवा, खारवी ही सगळी जी लोक आहेत तर त्यांना एस टीमध्ये ॲड करा किंवा ओबीसीच्या सेंट्रल लिस्टमध्ये ॲड करा असं वारंवार त्यांनी महाराष्ट्र शासनाकडं, RGIकडं किंवा केंद्र शासनाकडं हे वारंवार त्यांनी मागणी केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल यामध्ये श्री भाई भंडारकर यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, भाई भंडारकर प्रेसिडेंट अखिल कोळी समाज परिषद, लीडर ऑफ कोळी, पुन्हा कंसात म्हटलेले दी फिशरमॅन, लीडर ऑफ कोळी कम्युनिटी ऑफ कोस्टल एरिया ऑफ महाराष्ट्र ऑलवेज डिमांडेड दॅट दी कोळी, पुन्हा ब्रॅकेटमध्ये फिशरमॅन, कोळी ऑफ दी कोस्टल एरिया विच इन्क्लुडेड सोनकोळी, वैतीकोळी, मांगेला, खारवा, खारवी एक्सेट्रा मे बी डीम्ड ॲज शेड्यूल्ड ट्राइब्स इन दी महाराष्ट्र स्टेट, इन दी स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे इथं असं म्हटलेलं आहे की भाई भंडारकर नावाचे अखिल कोळी समाजाचे, अखिल कोळी समाज परिषदचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक वेळा असं मागणी केलेलं आहे की ह्या कोस्टल एरियामध्ये राहणारी जी कोळी आहेत तर त्या कोळींना तुम्ही एस टीमध्ये ॲड करा, एस टीच्या यादीमध्ये समाविष्ट करा. मग लक्षात घ्या, तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला एस टीच्या यादीमध्ये समाविष्ट करा तर याचाच अर्थ तुम्ही एस टीमध्ये नाही आहे हा सिद्ध होतो. तुम्ही मागणी करता आम्हाला एस टीमध्ये टाका तर स्पष्ट होतो की तुम्ही एस टीच्या यादीमध्ये नाही. मग एस टीच्या यादीमध्ये नसेल तर मग कुठं आहे, मग तुम्ही ओबीसीच्या यादीमध्ये आहे. म्हणून मग ओबीसीच्या यादीमध्ये तर ही नावं नाही आहे, सोनकोळी नाही आहे, 1967च्या ओबीसीच्या यादीमध्ये सोनकोळी नाही किंवा वैतीकोळी, खारवा, खारवी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी ही नावं नाही आहे, फक्त तिथं कोळी आहे. म्हणजेच ती कोळी म्हणजेच ह्या सगळ्यांना मिळून कोळी म्हणलेलं आहे. ही तुम्ही नेहमी लक्षात घ्या, कारण वारंवार कोळी म्हटल्यानंतर ब्रॅकेटमध्ये फिशरमॅन किंवा सोनकोळी, वैतीकोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, खारवा, खारवी, मांगेला ही सगळी नावं आलेली आहेत. म्हणजेच ह्यांना कोळी असं म्हटलेलं आहे 1967च्या त्या ओबीसीच्या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो की अजून एक अखिल कोळी समाज परिषदमधून अजून एक मागणी केलं होतं, ते पेज नंबर 18 ते 22 मध्ये असं लिहिलेलं आहे, अखिल कोळी समाज परिषद महाराष्ट्र हॅज मेड द रिक्वेस्ट फॉर इन्क्लुजन इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लास फॉर महाराष्ट्र. म्हणजे सेंट्रल लिस्ट जो आहे त्या सेंट्रल लिस्टच्या ओबीसीमध्ये ह्या कोळी समाजाला ॲड करण्यासाठी अखिल कोळी समाज परिषद ह्यांनी मागणी केली होते. आणि त्याच्यामध्ये कोण होते तर दी कमिटी वॉज रिप्रेझेंटेड बाय
श्री ND कोळी, ND कोळी, GR जावडे, GG बजाल आणि VV जळगावकर अँड अदर्स. लक्षात घ्या. तर त्या काळी सेंट्रल लिस्टमध्ये सुद्धा कोस्टल एरियातले कोळी नव्हते आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं, आम्ही एकतर ST मध्ये पण नाही आणि सेंट्रल लिस्टचे आम्हाला काही फायदे पण मिळत नाही कारण ST मध्ये नसल्यामुळं, आणि म्हणून तुम्ही कमीत कमी आम्हाला काय करा की OBC मध्ये तरी ॲड करा सेंट्रल लिस्टच्या, तेवढे तरी आम्हाला फायदे मिळू दे. म्हणून या लोकांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले होते किंवा अर्ज दाखल केले होते. आणि पुढे याच्यामध्ये म्हटलेलं आहे दी ट्रॅडिशनल अँड मेन ऑक्युपेशन ऑफ देअर कम्युनिटी इज फिशिंग. तर ही जी काही मागणी केलेली आहेत, ह्या मागणी केलेली लोकांची पारंपरिक व्यवसाय काय आहे, तर ते आहे मासेमारी करण्याचा. पुढे त्याने म्हटलेलं आहे दे हॅव रिक्वेस्टेड द बेंच दॅट until the entire Koli caste is included in the ST list, which is not within the jurisdiction of this commission, all the subcastes and synonymous of Koli other than those which have already been included in the ST list should be included in the central list of backward classes फॉर महाराष्ट्र. म्हणजे यांचं म्हणणं आहे की त्यांनी असं विनंती केलेलं आहे की जोपर्यंत खरं म्हणजे कोळी हे ST मध्येच यायला पाहिजे होते सगळे, परंतु फक्त काहीच कोळीनं ST मध्ये ॲड केलेलं आहे. म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे ST मध्ये ॲड करण्याचा, परंतु जोपर्यंत आम्हाला ST मध्ये ॲड केलं जात नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, आम्हाला सेंट्रल लिस्टमध्ये, सेंट्रल लिस्टच्या OBCच्या लिस्टमध्ये या ॲड करा, असं ह्या लोकांनी टेम्पररी आम्हाला ॲड करा जोपर्यंत आमचे कास्ट ह्या ST लिस्टमध्ये ॲड केलं जात नाही, असं याने रिक्वेस्ट केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ती लोक सेंट्रलच्या OBC मध्ये पण नव्हते आणि ST मध्ये पण नव्हते, असं ह्याच्यातनं मागणीवरून सिद्ध होतो. त्यानंतर 23 एप्रिल 2003 रोजी अनंत तरे साहेबांनी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये रिक्वेस्ट केली होती की बाबा कोळीला तुम्ही काय करा, ST मध्ये ॲड करा. जिथं आपण म्हणतो 26th रिपोर्ट कमिटी ऑन पिटिशन, बरोबर. म्हणजे लोकसभेने काय केलं होतं की लोकसभेने एक कमिटी गठीत केली होती ह्यासाठी. कशासाठी, तर अनंत तरे साहेबांनी काय केलं होतं की कोळींना तुम्ही ST मध्ये ॲड करा म्हणून 2003 साली रिक्वेस्ट केली होती आणि त्याचं नाव होतं पिटिशन रिक्वेस्टिंग फॉर इन्क्लुजन ऑफ कोळी कास्ट इन द लिस्ट ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र. अशा पद्धतीने एक पिटिशन त्यांनी तिथं दाखल केलं होतं, एक अर्ज त्यांनी दाखल केला होता. खूप चांगले चांगले मुद्दे त्यांनी मांडलेले आहे, मी संपूर्ण रिपोर्ट वाचलेले आहे. ते खूप चांगले चांगले मुद्दे त्यांनी मांडून त्यांनी केलं होतं अर्ज. तर इथं 2003ला जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला ST मध्ये टाका, तर याचा अर्थ तुम्ही पहिल्यापासून ST मध्ये नव्हता. मग होता कुठं, मग तुम्ही OBC मध्ये होता. कारण हे बाकीचे सगळी जजमेंट काय सांगतात की तुम्ही OBC मध्ये होता. तर ह्यामध्ये अनंत तरे साहेबांनी रिक्वेस्ट केल्यानंतर, बरोबर, रिक्वेस्ट केल्यानंतर पुढं काय काय झालेलं बघा की महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा त्यांनी ॲक्च्युली प्रयत्न केलेला आहे, तर महाराष्ट्र शासनाने ते नकार दिलेला आहे. तर नकार देताना काय काय म्हणलेलं बघा, किंवा त्या जो कमिटी आहे, लोकसभेची जी कमिटी आहे, स्पेशल कमिटी नेमली होती ह्याच्यावरती 2003 साली. तर त्या कमिटीने म्हणजे ॲक्च्युली 2003ला त्यांनी मागणी केली होती, त्याच्यानंतर 2013ला सुद्धा मागणी केली होती. तर ती 2013ची जी कमिटी आहे
तर त्या कमिटीने असा रिपोर्ट दिलेला आहे की काय म्हटलेलं बघा, महाराष्ट्र वाईड देअर लेटर डेटेड 12th June 1979 had recommended inclusion of दिवार, धीमर, कोळी, भुई, केवट, खार and पालेवर tribes in the list of scheduled tribes. ह्या कमिटीने काय म्हटलं, 2003ला 2003चा रिपोर्ट मी वाचून दाखवतो, जे लोकसभेमध्ये स्पेशल कमिटी नेमली होती. तर त्या कमिटीचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने 12 जून 1979ला असं म्हटलं होतं की बाबा दिवार, धीमर, कोळी, भुई, केवट, खार आणि पालेवर ह्या जातींना, जमातींना एसटीच्या लिस्टमध्ये ॲड करा. परंतु पुढं काय म्हटलं बघा, सबसिक्वेंटली त्याच्यानंतर दी स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वाईड देअर लेटर डेटेड 6th November 1981 informed that the recommendation in their upper said letter dated 12th June 1979 in respect of Koli community need not be considered any, they should be dropped. तर याने असं म्हटलं, पुन्हा त्यांनी 6 नोव्हेंबर 1981ला महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं सांगितलं की बाबा रे, आम्ही जे 12 जून 1979ला जे तुम्हाला सांगितलं होतं की ह्या वेगवेगळ्या जातींना तुम्ही एस टीमध्ये ॲड करा, तर त्याच्यातनं तुम्ही कोळी जातीला ड्रॉप करा, कोळी जातीला तुम्ही एस टीमध्ये ॲड करू नका, असं महाराष्ट्र शासनाने त्या स्पेशल कमिटीला पत्र दिलं होतं. हेन्स दी स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिड नॉट वांट इन्क्लुजन ऑफ कोळी कम्युनिटी इन दी लिस्ट ऑफ शेड्यूल्ड ट्राईब. म्हणून महाराष्ट्र शासनाला कोळी कम्युनिटीला शेड्यूल्ड ट्राईबमध्ये ॲड करायचं नाही आहे, त्यांना ती इच्छा नाही आहे ॲड करण्याची, अशा पद्धतीने ह्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने काय सांगितलं होतं बघा त्यावेळी, किंवा नंतर SBCच्या परिपत्रकावेळी सुद्धा महाराष्ट्र शासनाचं काय म्हणणं होतं, तेच म्हणणं त्यांनी तिकडं पाठवलं होतं. पण ते म्हणणं मी वाचून दाखवतो, नंतरचे हे म्हणणं आहे. तर त्यांनी सांगितलं होतं, एखाद्या जनसमुदायाला अनुसूचित म्हणजे SBCचे मिनिट्स तयार करताना, तर त्यावेळी पेज नंबर 3 वरती ह्या लोकांनी असं सांगितलं आणि तेच रिपोर्ट त्यांनी पूर्वी कोणाला पाठवलं होतं, केंद्र शासनाला पाठवलं होतं. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे, एखाद्या जनसमुदायाला अनुसूचित जमाती म्हणून घोषित करायचे झाल्यास त्याच्यासाठी पुढील निकषाची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक, आदिमत्वाची लक्षणे, त्याच्यानंतर व्यवच्छेदक संस्कृती, भौगोलिक अलगीकरण, त्याच्यानंतर सर्वसाधारण समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी बुजरेपणा आणि मागासलेपणा. एखाद्या जातीला अनुसूचित जमातीची दर्जा जर द्यायचा असेल तर त्या जातीकडे ह्या क्रायटेरिया असायला पाहिजे. काय क्रायटेरिया? त्याच्याकडे आदिमपणाचे, आदिवासींची लक्षणं असल्या पाहिजे, त्याच्यानंतर त्यांची वेगळ्या प्रकारची संस्कृती असला पाहिजे, चालीरीती वेगळे असल्या पाहिजे इतर जातींच्या पेक्षा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की भौगोलिक अलगीकरण, तर ही लोक प्रगत समाजापासून लांब राहिला पाहिजे, दऱ्याखोऱ्यामध्ये राहिलं पाहिजे, डोंगरामध्ये राहिलं पाहिजे, किंवा वेगळी वस्ती करून हे लोक राहिले पाहिजे. आणि त्याच्यानंतर ही लोक स्वभावाने बुजरे असले पाहिजे आणि परिस्थितीने मागासलेले असले पाहिजे. असं जर असेल तरच एखाद्या वेगळ्या जातीला अनुसूचित जमातीमध्ये ॲड करता येतं, समाविष्ट करता येतं. परंतु पुढं काय म्हटलेलं आहे की मच्छीमार कोळी, सोनकोळी, बरोबर, या जाती यामध्ये बसत नाही,
त्यामुळे त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याच्या मागणीस संमती दर्शवणे अशक्य आहे. परंतु मच्छीमार कोळी आणि सोनकोळी ही लोक त्या वरच्या कॅरेक्टरमध्ये बसत नाही. त्यांच्यामध्ये आदिमपणा नाही, विलगीकरण नाही, त्यांची संस्कृती आदिवासींची नाही आहे. त्याच्यानंतर ती लोक बोलताना लाजत नाही किंवा ते मागासलेले नाही आहे, आर्थिकदृष्ट्या ते मागासलेले नाही आहे. आणि म्हणून या जाती जरी मागणी करत असले तरीसुद्धा त्यांना आपण एस टीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू शकत नाही, आम्हाला करता येत नाही असं महाराष्ट्र शासनाने म्हटलेलं आहे. आणि पूर्वीसुद्धा लोकसभेला पाठवलं होतं, नंतरसुद्धा त्यांचं म्हणणं हे राहिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ही मागणी केल्यानंतर की अनेक वेळा मागण्या झालेल्या आहेत, एकदाच असं नाही. पुन्हा अनंत तरे साहेबांनी 2013ला मागणी केली होती. तर 2013मध्ये मागणी केलेलं असताना ह्या कमिटीने काय केलं होतं की रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया RGI म्हणतात, एक मुख्य अशा पद्धतीची एक कमिटी म्हणा, ह्या कमिटीच्या माध्यमातूनच हे कोणत्या जमातीला टाकायचं आणि कोणत्या जमातीला वगळायचं आहे हे ठरवलं जातं. म्हणून एक सर्वोच्च बॉडी आहे. तर या कमिटीने काय म्हटलेलं आहे किंवा ह्या कमिटीच्या शिफारस काय आहेत, या सोनकोळी, वैतीकोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी ह्यांना एस टीमध्ये ॲड करण्यासाठी जेव्हा ह्या कमिटीने यांच्याकडे पाठवण्यात आलं की बाबा तुमचं मनोगत द्या, तुमचं शिफारस द्या, तर त्यावेळी ह्या लोकांनी काय शिफारस दिलेलं आहे. तर दी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया म्हणजे RGI in his report and also inter alia stated that a careful review of ethnographic information reveals that Koli did not possess any distinct tribal characters. RGI म्हटलेलं आहे, जेव्हा आम्ही यांचं इथेनोग्राफिक यांचं मानववंशज स्टडी आम्ही केलो, सखोलमध्ये अभ्यास केलो, अशा वेळा असं लक्षात आलं की बाबा ही लोक त्याच्यामध्ये बसत नाही, त्यांच्यामध्ये ट्रायबल कॅरेक्टर्स नाही आहे. ही कोळी जे आहेत त्यांच्यामध्ये आदिवासींची गुणधर्म नाही आहे. पुढं ते म्हटलेलं आहे, दे वेर नॉट डिस्टिंग्विशेबल फ्रॉम अदर ॲडव्हान्स्ड कमिटीज विथ हुम दे इंटरॅक्ट विथ डिस्टिंक्शन ऑफ डिफरंटेशन. म्हणजे ही जी लोक ज्यांच्याबरोबर व्यवहार करतात, ज्यांच्या आजूबाजू राहतात, प्रगत कम्युनिटीज, तर त्या प्रगत कम्युनिटीजमध्ये आणि ह्यांच्यामध्ये काहीच आम्हाला फरक दिसत नाही. ही लोक दिसायला, वागायला, परिस्थितीने ही सगळी लोक प्रगत कमिटीसारखी आहेत. पुढं म्हटलेलं आहे, मोरेवर कोळी डिड नॉट रेफर टू एनी स्पेसिफिक इथनिक ग्रुप as per approved modalities for deciding such claims of Koli community was not eligible for inclusion in the list of scheduled tribes of Maharashtra, as neither the state government nor the RGI had favored its specifications as a scheduled tribe. पुढे ते म्हणतात की बाबा ह्यांची जी क्लेम्स आहेत, तर ह्या क्लेम्स किंवा ह्यांची जी काय ही जी कम्युनिटी आहे, ही कम्युनिटी इलिजिबल नाही आहे. कारण त्यांची चालीरीती, त्यांची वंशज किंवा त्यांचे इतर कल्चर, त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांच्यातला आदिमपणा, ह्या सगळ्यांचा आपण जेव्हा विचार करतो सखोलमध्ये, तर त्यावेळी ही कोळी कम्युनिटी जी आहे, इट इज नॉट इलिजिबल फॉर इन्क्लुजन इन द लिस्ट ऑफ शेड्यूल्ड ट्राईब ऑफ महाराष्ट्र. म्हणजे ही इलिजिबल नाही आहे, एस टीमध्ये ॲड करण्यासाठी इलिजिबल नाही आहे असं हे कमिटी म्हणतं की RGIचा रिपोर्ट आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं पण तशा पद्धतीचंच रिपोर्ट्स आहे. ओके, तर इथं पुन्हा एका ठिकाणी
1994ला एक RGIने एक रिपोर्ट दिला, कारण वारंवार आपण ही मागणी करत असल्यामुळं हे वारंवार जे रिपोर्ट्स तयार झालेले त्याच्यातलं माझ्या हातामध्ये जे मिळालेलं आहे ते 1994चं रिपोर्ट मिळालेलं आहे. तर तिथं RGI काय म्हणतं बघा की इन व्ह्यू ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड अबव, this office is unable to support the proposal of inclusion of Koli in the list of scheduled tribe in Maharashtra since prima facie, हे हा शब्द दिसत नाही आहे, facie, they do not seem to possess any distinct tribal characteristics. 1994ला म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा जेव्हा आपण प्रयत्न केला होतो त्यावेळीचा हा रिपोर्ट आहे. पुन्हा 2013ला सुद्धा तेच रिपोर्ट त्यांनी दिलेलं आहे, पण माझ्या हातामध्ये जे आहे ते 1994चा रिपोर्ट आहे. प्रत्यक्ष ती RGIने काय म्हटलेलं आहे, तर RGI काय म्हटलेलं आहे की बाबा वरची जी काही इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे त्या इन्फॉर्मेशनवरनं असं आमच्या लक्षात येतं की बाबा ही कोळी जी आहे, कोळी कास्टला आपण ट्रायबलमध्ये इन्क्लूड करू शकत नाही, कारण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची ट्रायबलची कॅरेक्टर्स नाही आहे. पुढं म्हटलेलं आहे फ्रॉम इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन सोनकोळी इट इज इव्हिडंट दॅट दे डू नॉट पोजेस ट्रायबल कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर. देअर फिशिंग, देअर बिझनेस, देअर ऑक्युपेशन इज फिशिंग. तर ही सोनकोळीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, सोनकोळी ही कुठल्याही प्रकारचे ट्रायबल कॅरेक्टर पोजेस करत नाही आहे, त्यांच्याकडे ट्रायबल कॅरेक्टर नाही आहे. आणि ह्या कमिटी ज्या आहेत, ह्या कमिटी किंवा ह्या जे कोळी आहे, सोनकोळी आहे, तर त्याचा बिझनेस आहे फिशिंग करणं, व्यवसाय आहे फिशिंग करणं. म्हणून पुढं म्हटलेलं आहे इन व्ह्यू देअर ऑफ देअर अपियर्स टू बी नो जस्टिफिकेशन for including Sonkoli and Vaiti Koli in the list of scheduled tribes in Maharashtra. म्हणून आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की सोनकोळी किंवा वैती कोळी यांना इन्क्लूड करणं हा न्यायाचं, STमध्ये इन्क्लूड करणं हा न्यायाचं ठरत नाही. म्हणजेच त्यांना म्हणायचं आहे की ह्या लोकांना तुम्ही इन्क्लूड करू शकत नाही किंवा आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही इन्क्लूड करण्याचा. कारण एखाद्या कमिटीला एखाद्या जातीला इन्क्लूड करणं न करणं करण्यासाठी ह्या RGI कमिटीच्या माध्यमातूनच जावं लागतं. आणि RGIने वारंवार 1994ला पण म्हटलेलं आहे, 2003ला पण म्हटलं होतं, 2013ला पण म्हटलेलं आहे. वारंवार त्यांनी तेच रिपोर्ट दिलेलं आहे की बाबा ह्या जे कोळी आहेत फिशिंगचे व्यवसाय करणारे, तर त्यांना आपण ॲड करू शकत नाही, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचे क्रायटेरियामध्ये बसत नाही. त्यानंतर ह्या सगळे महाराष्ट्र शासनाचं रिपोर्ट, RGIचं रिपोर्ट ही सगळी घेतल्यानंतर तर ही जी काही लोकसभेची स्पेशल कमिटी जे नेमली होती कोळीला STमध्ये इन्क्लूड करायचं की नाही करायचं ह्याच्यावरती रिपोर्ट देण्यासाठी, त्या कमिटीने लोकसभेला किंवा केंद्र शासनाला एक सल्ला दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे अनेक खासदारांची ही कमिटी होती, ह्या खासदार म्हणा, तज्ज्ञ मंडळी म्हणा, ह्यांची ती कमिटी होती. आणि त्या कमिटीने वेगवेगळ्या लोकांच्याकडनं शिफारस मागवून घेतले होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं शिफारस, RGIची शिफारस हे महत्त्वाचे असल्यामुळं मी त्या 2 शिफारसच मी तुम्हाला वाचून सांगितलं. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ॲज आउटलाइन्ड इन फोरगोइंग पॅराग्राफ्स देर आर सेव्हरल पॉईंट्स विच रिक्वायर एक्झामिनेशन बाय गव्हर्मेंट इन रिलेशन टू कन्सिडरिंग दी कोळी कास्ट ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब इन महाराष्ट्र. म्हणजे वरील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता, म्हणजे त्यांचा रिपोर्ट 10-15 पानी रिपोर्ट आहे ते, तर त्याच्यातलं मी महत्त्वाचे पॅराग्राफ घेतलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलं, हे सगळ्या गोष्टींचा विचार करता, वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करता
एक्झामाइन करता म्हणजे परीक्षण करता असं लक्षात आलेलं आहे की बाबा की बाय द गव्हर्नमेंट इन रिलेशन टू कन्सिडरिंग दी कोळी कास्ट ॲज अ शेड्यूल ट्राईब. तर इथं काय म्हटलेलं आहे बघा, दी कमिटी वूड देअरफॉर लाईक टू सेंट्रल गव्हर्नमेंट टू एक्झामाइन दी मॅटर अफ्रेश इन consultation with the Maharashtra government. Similarly, the matter may be referred to the RGI and the National Commission of SC/ST for reconsideration. तर त्याने म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या लोकांची मनोगत, वेगवेगळे पुरावे, वेगवेगळे डॉक्युमेंट्स आणि वेगवेगळ्या पद्धतीने जी मांडणी केलेली आहे, मांडणी करताना त्यांनी लावलेले पुरावे, ह्या सगळ्यांचा अभ्यास आम्ही जेव्हा केलो तर असं आमच्या लक्षात येतं की बाबा कोळीला जर अनुसूचित जमातीमध्ये ॲड करायचं असेल तर केंद्र शासनाने पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाबरोबर संवाद साधला पाहिजे, महाराष्ट्र शासनाबरोबर बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा ही रजिस्टर जनरल ऑफ इंडिया म्हणजे RGIकडं आणि नॅशनल कमिशन ऑफ SC/ST यांच्याकडं, ह्या दोन्ही कमिटीकडं आणि महाराष्ट्र शासनाकडं पुन्हा एकदा रिकन्सिडरेशनसाठी, पुनर्विचार करण्यासाठी केंद्र शासनाने त्यांना सांगितलं पाहिजे, मगच केंद्र शासनाने निर्णय घेतला पाहिजे असं त्यांनी सल्ला दिलेला आहे. तर ह्या कमिटीने सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं नाही की कोळीला तुम्ही STमध्ये ॲड करा म्हणून. फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांशी बोला, संवाद साधा आणि रिकन्सिडरेशनसाठी त्यांना तुम्ही सांगा, मगच तुम्ही निर्णय घ्या, अशा पद्धतीने ह्या लोकांनी सांगितलेलं आहे. पुन्हा 1989ला लोकसभेमध्ये एक डिबेट झालं होतं. त्या डिबेटमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 1989चा डिबेट आहे. त्यामध्ये असं आहे की पीपल बिलॉंगिंग टू मच्छीमार कोळी आर टेकिंग अनड्यू ॲडव्हांटेजेस ऑन द नेम्स ऑफ महादेव कोळी, ढोर कोळी अँड टोकरे कोळी इन महाराष्ट्र. मच्छीमार कोळी जी आहेत तर मच्छीमार कोळी हे गैरफायदे घेत आहेत. कोणाचे? महादेव कोळी, ढोर कोळी आणि टोकरे कोळींचे गैरफायदे घेत आहेत महाराष्ट्रामध्ये. दिस शुड बी चेक्ड. इफ दे आर बॅकवर्ड दे शुड बी प्रोव्हाइडेड सेपरेट रिझर्वेशन. हे तपासले पाहिजे, केंद्र शासनाने हे तपासले पाहिजे. आणि जर खरोखर ह्या लोक जर मच्छीमार कोळी लोक जर हे बॅकवर्ड असतील, मागासलेले असतील, तर त्यांना तुम्ही वेगळं काय करा, एखादं आरक्षण द्या, निर्माण करा, वेगळं आरक्षण निर्माण करा. पण पुढं म्हटलेलं आहे ओनली दी पर्सन्स बिलॉंगिंग टू जेन्युइन ट्राईब्स शुड बी अपॉइंटेड ऑन दी पोस्ट अँड गिवन ॲडमिशन इन दी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रिझर्व्ड फॉर देम. त्यांना तुम्ही सेपरेट रिझर्वेशन द्या, आमची काय हरकत नाही, परंतु फक्त ज्या STच्या कॅटेगरीवरती ज्याला जॉब द्यायचा असेल किंवा एखाद्याला ॲडमिशन द्यायचं असेल कॉलेजमध्ये, तर तुम्ही फक्त ओरिजिनल आदिवासींना द्या, जेन्युइन आदिवासींना द्या, की जे खरोखर आदिवासी आहेत, जे खरोखर ट्राईब आहेत, ज्यांच्याकडे ट्रायबल कॅरेक्टर्स आहेत, अशाच लोकांना तुम्ही काय करा की तुम्ही नोकरी द्या किंवा त्यांना शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन द्या. परंतु मच्छीमार कोळी ही जर अनुसूचित जमातीची जर फायदे घेत असतील, गैरफायदे घेत असतील, तर ते मात्र रोखलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी एक वेगळे आरक्षण निर्माण करा. पण ह्या STमध्ये त्यांना आरक्षण देऊ नका किंवा येऊ देऊ नका. अशा पद्धतीने इथं लोकसभेने 14/8/1989ला सांगितलेले पान नंबर 114 वरती.
तर मित्रांनो, मी तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 महत्त्वाचे पुरावे सांगितलेले आहे. तर या पुराव्यावरनं म्हणजे अनेक पुरावे वरनं आणि त्याच्यानंतर कोस्टल एरियातली ही जी काही नेते मंडळी होते, वारंवार हे आम्हाला STमध्ये ॲड करा, STमध्ये ॲड करा म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये मागणी केली होती. तर ह्या सगळ्या त्यांच्या मागण्या महाराष्ट्र शासनाने रिजेक्ट केलं, RGIने रिजेक्ट केलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल काइंड आणि शेड्यूल ट्राईबची जी काही कमिटी आहेत त्यांनी ते रिजेक्ट केलेलं आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. तर ह्या सगळ्या पुराव्यावरनं, कोर्टाच्या वेगवेगळ्या जजमेंटवरनं, त्यानंतर मानववंशशास्त्रज्ञांच्या त्रिभुवनच्या म्हणण्यावरनं, माधुरी पाटील अपहरणांच्या केसवरनं किंवा 24/4/85चे परिपत्रक, डॉक्टर गोविंद गारेंचे लिखाण, ह्या सगळ्या गोष्टीवरनं एकच सिद्ध होतो आहे की OBC मध्ये जो कोळी नावाचा शब्द आहे, ती कोळी म्हणजे कोस्टल एरियातील सोनकोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, खारवा, खारवी ही लोक आहेत. तर त्यांना एकत्रितपणे फक्त कोळी हा शब्द वापरला गेलेला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघितलो, कोळी म्हटलं की कंसामध्ये फिशरमॅन, कोळी म्हटलं की फिशरमॅन, किंवा कोळी म्हटलं की सोनकोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी असे शब्द आलेले आहेत. म्हणून OBC मध्ये जे होते ना, फक्त कोस्टल एरियामधली कोळी होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. OBC मध्ये असणारी लोक हे OBC मध्ये का ॲड केलेलं आहे, तर ते मासेमारीचे व्यवसाय करतात, त्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, ते बऱ्यापैकी सुधारलेले आहेत. हे कन्सिडरेशन करून शासनाने काय केलं, त्यांना OBC मध्ये टाकलेले, STची दर्जा त्यांना दिलेला नाही. हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. आणि पुन्हा मी सांगतो की OBC मधली कोळी कोस्टल एरियामधली आहे, म्हणजे कोस्टल एरियामध्ये राहणारी सगळी कोळी OBC मध्ये नाही आहे. कोस्टल एरियामध्ये सुद्धा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळ्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं ती लोक OBC मध्ये येत नाही. त्याच्यानंतर दुसरं मी सांगितलं, मासेमारीचे व्यवसाय करणारे कोळी म्हणजे OBC मध्ये कोळी नाही आहे. कारण हे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी ही लोक विस्तारित क्षेत्रामध्ये सुद्धा काही वेळा मासेमारी करतात. कारण महादेव कोळ्यांची ती आहे एक साईड बाय साईड ती महादेव कोळी मासेमारीचे व्यवसाय करतात, ह्याची बरेच ठिकाणी नोंदी आहेत. त्यामुळं विहिरीत, नदीत किंवा छोट्या ठिकाणी मासेमारी करण्याचं काम त्यांचं आहे, ते करतात. गोविंद गारेने सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि अनेक मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे. ही लोक मासेमारी करतात, काही ठिकाणी नाव चालवतात वगैरे. जेव्हा तो महादेव कोळ्यांचा विषय येईल तेव्हा मी डिटेलमध्ये बोलेन त्याच्यावरती. पण एक लक्षात घ्या, आपण छोटे मोठे कुठंतरी जर समजा मासेमारी करत असाल तर तुम्ही मच्छीमार कोळीमध्ये मोडत नाही, किंवा तुम्ही OBC मध्ये मोडत नाही, किंवा कोस्टल एरियामध्ये राहून मासेमारी करणारी सगळीच कोळी OBC मध्ये येत नाही. कारण तुम्हाला मी मगाच सांगितलं की त्या ठिकाणी डोंगर आहे, जंगल आहे आणि फक्त समुद्र आहे. त्यामुळं त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना जमीन नाही. भले महादेव कोळी हे व्यवसायाने शेतकरी असले तरी तिकडं शेती नाही आहे. शेती नसल्यामुळं नाविलाजाने जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी ती लोक काय करतात, समुद्रामध्ये मासेमारी करतात. म्हणून ती OBC मध्ये येत नाही. फक्त कोण येतात की समुद्र किनारी राहतात आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात, आणि प्लस ते जातीने खरोखर सोनकोळे आहेत, वैती कोळे आहेत, ख्रिश्चन कोळे आहेत, आगरी कोळे आहेत, त्याच्या मांगेला आहेत. ओके, तर ह्या पद्धतीचे कोळी आहेत. तर हीच लोक OBC मध्ये येतात, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो की OBC मध्ये OTSP मधली लोक अजिबात येत नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. कारण का की विस्तारित क्षेत्रातील लोक कोस्टल एरियामध्ये राहत नाही,
म्हणजे कुठेही समुद्रकिनार नाही, समुद्र नाही. तुम्ही जर घेतला नाशिक, जळगाव, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा हा सगळा जर भाग घेतला तर इथं कुठंही समुद्र नाही. मग समुद्र नसल्यामुळं तिथं मच्छीमार कोळी, सोनकोळी, वैती कोळी, आगरी कोळी हे असण्याचे काही कारणच नाही. कारण हे कंपल्सरी कुठं असतात तर समुद्र ठिकाणीच असतात. कारण त्यांचा व्यवसायच मासेमारीचा आहे. त्यामुळे त्यांना समुद्रामध्ये असल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळं एकतर ह्या भागामध्ये समुद्र नाही, समुद्र नसल्यामुळं तुम्ही मच्छीमार कोळी असण्याचं कारण नाही. आणि दुसरं म्हणजे की विस्तारित क्षेत्रामध्ये कोणाचीही डॉक्युमेंटवरती, अगदी तुम्ही 1950 पूर्वीची बघा, 1950 नंतरची बघा, कोणाचेही डॉक्युमेंटवरती सोनकोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, मच्छीमार कोळी, खारवा, खारवी, वैती, मांगेला अशी नोंदी कुठंही नाही. तर या नोंदी नाही याचाच अर्थ तुम्ही त्या ओबीसी मधली कोळी नाही. हां, दुर्दैवाने तुमची नोंदी 1950 पूर्वीची कोळी झालेल्या आहे आणि योगायोगाने ओबीसीच्या यादीमध्ये कोळी हा शब्द आलेला आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःला कोळी समजता आणि शासन पडताळणी समिती तुम्हाला कोळी समजतात आणि विरोधक तुम्हाला कोळी समजतात, ओबीसी मधली कोळी समजतात. तसं नाही आहे. हा योगायोग आहे. 1950 पूर्वीची तुमची कोळी नोंदी आणि ओबीसी मधल्या लिस्टमध्ये कोळी शब्द ही योगायोग आहे. परंतु हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कोळी नोंदी काय फक्त विस्तारित क्षेत्रामध्ये झालेलं नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी नोंदी आहेत. आदिवासी भागातले प्रत्येक माणसाची तुम्ही नोंदी काढून बघा तर त्यांची नोंदी फक्त कोळीच आहेत. त्याच्यामुळं कोळी नोंदीबद्दल घाबरायचं काय कारण नाही. कोळी नोंदी का झाले, कशासाठी झाले ह्याच्यावरती मी एक स्वतंत्र प्रकरण घेणारच आहे. त्यासाठी तुम्हाला काळजी करायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी नोंदी झालेला आहे. जो माणूस डॉक्टर गोविंद घारे हा आदिवासींच्या वरती संशोधन करून गेला आणि त्याची नोंदी कोळी आहेत, त्याच्या बापाची नोंदी कोळी आहेत, त्याची चुलत्याची नोंदी कोळी आहेत. जे आदिवासी मंत्री होऊन गेले त्या मंत्र्यांचे, वडिलांचे, चुलत्यांचे आणि स्वतःची कोळी नोंदी आहेत. त्यामुळे कोळी नोंदीवरती जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. परंतु मित्रांनो, तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही समुद्रकिनारी राहत नाही, तुम्ही मासेमारी करत नाही, तुमच्या कास्टवरती कुठल्याही डॉक्युमेंटवरती सोनकोळी, आगरी कोळी, मच्छीमार कोळी अशी कुठेही नोंद नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यातली वेगवेगळ्या डॉक्युमेंटवरती तुम्ही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी असल्याचे शेकडो पुरावे आहेत. मानववंशशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. जिल्हा गॅजेटर्समध्ये तरी सगळीकडे सांगितलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या गॅजेटरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सेन्सस रिपोर्ट्स तुम्ही काढून बघा. त्यानंतर इतर वेगवेगळ्या लेखकांचे पुस्तक तुम्ही काढून बघा. ह्या मंदिर, महादेव कोळ्यांचे मंदिर आहेत, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही व्यवस्थापक आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये बालाघाट आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये सह्याद्री आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये महादेवाचे डोंगर आहेत. ह्या सगळी पुरावे मी तुम्हाला देणार आहे. एक टॉपिकमध्ये, एका चॅप्टरमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधली सगळी डॉक्युमेंट्स वरून कसे महादेव कोळी आहात हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे तुम्ही आदिवासी कोळी असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. अगदी 18व्या शतकापासून नव्हे, 17व्या शतकापासून उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही समुद्रामध्ये राहत नाही, कधीही मासेमारीचा व्यवसाय केलेला नाही, तुमच्या डॉक्युमेंटवरती कुठेही ह्या जातीची नोंदी नाही. आणि म्हणून भले तुमची 1950 पूर्वीची नोंदी कोळी असले तरी तुम्ही मात्र ओबीसी मधले कोळी नाही, हे निश्चितपणे तुम्ही समजून घ्या. फक्त दुर्दैवाने तुम्ही लोकांनी स्वतःला ओबीसी समजला
आणि ते SBCचं प्रोटेक्शन घेतला, हा तुमचं दुर्दैव आहे, तुमचं अज्ञान आहे, तुम्हाला माहीत नव्हतं, तुम्ही डॉक्युमेंट बघितलेलं नाही म्हणून हा प्रसंग घडलेला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तुम्ही OBC मधली कोळी नाही हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो की 1994ला शासनाने स्पष्टपणे SBCची लिस्ट तयार करताना त्यांनी स्पष्टपणे SBCच्या मिनिट्समध्ये, SBCच्या यादीमध्ये नाही, SBCच्या मिनिट्समध्ये त्यांनी स्पष्ट काय म्हटलेलं बघा, कोणत्या कोळींना आम्ही SBCमध्ये ॲड करतो. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की बाबा माधुरी पाटलाचं प्रकरणाप्रमाणे, माधुरी पाटलाचं जजमेंटचं त्यांनी रेफरन्स दिलेलं आहे. माधुरी पाटलाचं प्रकरणाप्रमाणे की प्रकरण क्रमांक 5854/1994 माधुरी पाटील या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने कोळी आणि तिच्या पोट जाती ह्या अनुसूचित जमातीत मोडणारे नाहीत असं निर्वाळा दिला आहे. म्हणून आम्ही काय करतो, काही कोळी जसे मच्छीमार कोळी, अहिर कोळी, खानदेश कोळी, पान कोळी, सोन कोळी, ख्रिश्चन कोळी, चुंबळे कोळी, पानभरे कोळी यांना आम्ही SBCमध्ये ॲड करतो असं त्याने त्या SBCच्या मिनिट्समध्ये म्हटलेलं आहे. माधुरी पाटलाच्या जजमेंटचं त्यांनी आधार घेतलेलं आहे आणि त्या आधारे त्यांनी ॲड केलेलं आहे. मग तुम्हाला तर माहीत आहे माधुरी पाटलांनी काय सांगितलं की OBC मधले कोळी हे कोस्टल एरियामध्ये राहतात, OBC मधले कोळी हे मासेमारीचे व्यवसाय करतात, हे त्यांनी माधुरी पाटलांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा त्यांनी आधार घेतलेला आहे. मग आधार घेऊन त्यांनी ह्या सगळ्या कोळ्यांची लिस्ट तयार केलेली आहे आणि ती लिस्ट SBCमध्ये टाकलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ OBC मध्ये सुद्धा हे कोस्टल एरियातले कोळीच होते आणि पुन्हा इथे SBC मध्ये सुद्धा कोस्टल एरियातलीच कोळीनं त्याने ॲड केलेलं आहे. हां, फक्त ह्यामध्ये त्यांनी पानभरे कोळी, पानकोळी, खानदेश कोळी असं नवीन शब्द घेतलेला आहे. पण लक्षात घ्या, पानभरे कोळी किंवा पानकोळी किंवा चुंबळे कोळी म्हणजेच मल्हार कोळी, म्हणजेच ST मधली कोळी. ह्या लोकांनी चूक केलेलं आहे. खरं म्हणजे ST मध्ये ह्या सगळे यायला पाहिजे होते. समानार्थी शब्द आहेत. मल्हार कोळींचे समानार्थी शब्द पानकोळे आहे, पानभरे कोळे आहे, चुंबळे कोळे आहे. पण हे खरं म्हणजे तिकडे यायला पाहिजे होते. पण ह्या लोकांनी काय केलं, अज्ञानापोटी कुठलं तरी एका क्लार्कने, कुठलं तरी एका ऑफिसरने ही OBC मध्ये टाकून ठेवलेलं आहे. आणि आपण एका साध्या जजमेंट, एक निकाल आपण घेऊ शकतो ह्याच्यावरती आणि ह्या OBC मधनं हे काढू शकतो. त्यानंतर त्याने खानदेश कोळी टाकलेलं आहे. खानदेश कोळी म्हणून असं कुठली जात नाही, लक्षात ठेवा. खानदेशामध्ये राहणारे कोळ्यानं खानदेश कोळी म्हटलं गेलेलं आहे, पण ते सुद्धा चुकीचं आहे. खानदेशमध्ये जे लोक राहतात हे पुन्हा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळीच राहतात. त्यामुळे खानदेश कोळी, पानकोळी, पानभरे कोळी, चुंबळे कोळी हे चुकीने अज्ञानापोटी ह्या SBCच्या लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष जे आहे मच्छीमार कोळी, अहिर कोळी, त्याच्यानंतर सोनकोळी, ख्रिश्चन कोळी ही जी लोकं आहेत, तर ह्या लोकांना त्यांनी OBC मध्ये किंवा SBC मध्ये ॲड केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून OBC मध्ये सुद्धा, OBC मध्ये जी कोळी आहेत ती कोळी म्हणजे ह्या कोस्टल एरियातले कोळ्यांसाठी वापरलेलं आहे. आणि आत्ता तरी शासनाने SBC मध्ये स्पष्टपणे त्यांची नावं लिहिलेलं आहे, स्पष्टपणे त्यांची नावं लिहिलेले. कारण इथं आधार कोणाचं घेतलेलं आहे, आधार घेतलेलं आहे माधुरी पाटलाच्या प्रकरणाचा. हे सगळी डॉक्युमेंट मी ह्या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे. हे सगळी डॉक्युमेंट तुम्ही सुद्धा बघून घ्या. ओके. तर मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टीवरनं आपलं असं लक्षात येतं की हे समुद्रकिनारी राहणारे लोक हे नॉन ट्रायबल आहेत आणि समुद्रकिनार सोडून राहणारे इतर ठिकाणी राहणारे लोक हे ट्रायबलमध्ये येतात. तशी भरपूर पुरावे आहेत. आणि तुम्ही म्हणाल की सर मग हे पुन्हा SBCच्या लिस्टमध्ये कोळी कसं काय शब्द ॲड केलं? इथं सोनकोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी तर म्हणलेलं आहे
आणि पुन्हा कोळी शब्द काय ॲड केलेला आहे? तर मित्रांनो, त्याचं एक कारण असं आहे, तर मी मगाच सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कोळींचं 1950 पूर्वीची नोंदी फक्त कोळीच झालेला आहे. आणि म्हणून इथं सोनकोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी ह्यांची सुद्धा नोंदी ही कोळीच आहेत पूर्वीच्या. आणि म्हणून जर समजा याच्यातली लोक जर ओबीसीचे सर्टिफिकेट काढायला गेले तर तो अधिकारी म्हणेल की तुझे जुने पुरावे दाखव, 1967च्या पूर्वीची पुरावे दाखव. तर ते पुराव्यामध्ये कोळीची नोंदी आहेत. मग अशा वेळी तो अधिकारी म्हणू शकतो की बाबा ओबीसीमध्ये कोळी नाही आहे किंवा एसबीसीमध्ये कोळी नाही आहे, त्यामुळं मला तुला ओबीसीचे सर्टिफिकेट देता येणार नाही, असं म्हणून तो ओबीसीचे सुद्धा नाकारू शकतो. म्हणून शासनाने काय केलं की ह्यांचे सुद्धा जुन्या नोंदी ही कोळीच आहेत. आणि जर आपण कोळी शब्द टाकलो नाही तर ही लोक सोनकोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी असून सुद्धा ह्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळू शकणार नाही. म्हणून त्या लोकांनी काय केलं, ह्या सगळ्या नावांच्या बरोबर कोळीसुद्धा ॲड केले. हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, मी ओबीसीमधील कोळी कोण ह्याच्यावरती आणखीन एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये 50 ते 60 वेगवेगळे तुम्हाला काय करणार आहे, ती सगळी प्रूफ्स देणार आहे की ओबीसीमधले कोळी हे कोस्टल एरियातले कोळी आहेत, हे प्रूफ्स मी देणार आहे. तो फार डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बघू. पण आज अधिसंख्या पदासाठी एकदम शॉर्टमध्ये आपण हे बघितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या पुराव्यावरनं तुमच्या लक्षात आलेलं आहे की विस्तारित क्षेत्रातील लोक ही ओबीसीमध्ये येत नाही. म्हणून मित्रांनो, की आपण जे ओबीसीमध्ये सर्टिफिकेट काढलो किंवा आपण जे एसपीसी स्वीकारलो, आपली एसटीची प्रमाणपत्र अवैध झाल्यानंतर ते चुकीचं झालेलं आहे. खरं म्हणजे प्रमाणपत्र अवैधतेने का केलं कमिटीने, तर त्यांचं समज चुकीचं होता. त्यांना वाटत होतं ही पण लोक ओबीसीमध्ये येतात कारण ह्यांची पण नोंदी कोळी आहेत. पण तसं नाही आहे. तुम्ही जर प्रॉपर त्यांना डॉक्युमेंट दिला असता, तुमच्या जिल्ह्याचे गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट, तुम्ही कोस्टल एरियामध्ये राहत नाही, तुम्ही मासेमारी करत नाही, असे वेगवेगळे मानवशास्त्रज्ञांचे पुस्तक हे जर त्यांना दिलं असताना तर तुम्हाला कोळी नोंदीवरती इनव्हॅलिड केले नसते. पण आपण ते करू शकलो नाही, म्हणून आपले प्रकरण अवैध झाले. पण तुम्ही लगेच कोर्टामध्ये जाऊन जात सिद्ध करायला पाहिजे होते, पण तुम्ही ते सिद्ध करू शकला नाही. मग तुम्ही एसबीसी स्वीकारला आणि ही खूप मोठी चूक तुम्ही केलेलं आहे. परंतु जे काही कोळी आहेत ओबीसीमध्ये ती कोस्टल एरियातले आहेत. असं असलं तरी तर ही लोक, मी तुम्हाला सांगतो, कोस्टल एरियातली लोक, मासेमारीचे व्यवसाय करणारे लोक हे कधीही एसटीचे प्रमाणपत्र घेऊ शकत नाही. कारण ह्या लोकांना एसटीचे प्रमाणपत्र म्हणजे ते स्वतः ओबीसीमध्ये असताना एसटीमध्ये येण्याचं ह्यांचं काहीच कारण नाही. कारण का, तर ह्या लोकांचा व्यवसाय जो आहे, मासेमारीचा जो व्यवसाय आहे, तर ती व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे इतर कोळ्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी सुधारलेले आहेत. ह्यांना सोनकोळी का म्हटलं जातं? सोनकोळीचा अर्थ इंग्लिशमध्ये गोल्डन कोळी असा आहे. तर यांच्या अंगावरती सोनं असतो, हे सोनं घालत असतात, म्हणून यांना सोनकोळी म्हटलं जातं. खरं म्हणजे ही लोक जुन्या काळी आरक्षणच नाकारले होते. आम्हाला कुठलेही आरक्षण देऊ नका, आम्हाला मागासवर्गीय म्हणून घ्यायचं नाही, असं जुन्या काळी म्हणले होते. परंतु नंतर हळूहळू ही लोक ओबीसीमध्ये आले. परंतु त्यांचा व्यवसाय, मासेमारीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू असल्यामुळं आणि ही लोक आर्थिकदृष्ट्या सबळ असल्यामुळं, इतरांच्यापेक्षा चांगले असल्यामुळं ह्यांना मित्रांनो खोटं सर्टिफिकेट घेण्याचं काहीच कारण नाही. ही लोक अनुसूचित जमातीचे सर्टिफिकेट घेऊ शकत नाही, कारण त्यांना तशी गरजच नाही. फक्त शासनाकडून, पडताळणी समित्यांच्याकडनं
किंवा विरोधकांच्याकडनं कारण नसताना या लोकांचं बदनाम केलं जातो। ही लोकं ओबीसीमध्ये असतानासुद्धा एस-टीचे प्रमाणपत्र घेतले, आमच्यामध्ये घुसखोरी केले, आम्हाला ह्या आमच्या पोटावरती पाय ठेवले, असं हे विरोधकाकडनं कारण नसताना बदनाम केला जातो आहे। पण प्रत्यक्षात कोस्टल एरियामधली जी लोकं आहेत जे एस-टीचे प्रमाणपत्र घेतात ती लोकं ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आहेत। कधीतरी ही लोकं विस्तारित क्षेत्रातनं तिकडं मायग्रेट झालेले आहेत, वेगवेगळ्या कारणाने मायग्रेट होऊन तिथं त्यांनी स्थायिक झालेले आहेत, पण ते मात्र ओरिजिनली महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आहेत। पण मासेमारीचे व्यवसाय करणारे म्हणजे सोनकोळी, आगरी कोळी हे कधीही अनुसूचित जमातीचे सर्टिफिकेट घेत नाही। जे कोस्टल एरियामधले घेतात ती ओरिजिनल महादेव कोळी आहेत, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। आणि जरी एखादा सोनकोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी हे अनुसूचित जमातीचे सर्टिफिकेट जरी घेतले तरी काही फरक पडत नाही। कारण लक्षात घ्या, कोळी हे मुळात ॲबओरिजिनल ट्राईब आहे, कोळी हे मुळात आदिवासी जमात आहे। म्हणून खरं म्हणजे शासनाने प्रत्येक कोळ्यांना, ते कोणी कोळी असू दे, प्रत्येक कोळ्यांना त्यांनी एस-टीमध्येच ॲड करायला पाहिजे होतं। पण ती जी काही कमिटी होती ती कमिटी ह्या कोळ्यांच्यामध्ये 2 भाग केले आणि ही लोकं जरा बऱ्यापैकी सुधारलेले आहेत, प्रगत आहेत, अंगावरती सोनं आहे, यांच्याकडे पैसा आहे, असं चुकीच्या समजातून ह्या लोकांनी काय केलं तर समुद्रकिनारे राहून मासेमारी करणारे लोकांना त्यांनी ओबीसीमध्ये टाकलं। खरं म्हणजे ह्या प्रत्येक कोळ्यांचा हक्क आहे, त्यांनी एस-टीचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे। तुम्ही कोस्टल एरियात राहा, तुम्ही विस्तारित क्षेत्रात राहा, तुमचा तो मूळ अधिकार आहे, पण शासनाने चुकीचं केलेलं आहे। शासनाने चुकीच्या पद्धतीने जसं पानकोळी हे ओबीसीमध्ये टाकलं तसं चुकीच्या पद्धतीने त्यांनी ह्या कोळ्यांच्यामध्ये 2 भाग करून काही कोळ्यांना ओबीसीमध्ये टाकलेलं आहे। म्हणून सोनकोळी लोकांनी सुद्धा एस-टीचे प्रमाणपत्र काढलेच, मुळात ती लोकं काढत नाही। समजा एखादा दुसरा जरी काढला तरी काही फरक पडत नाही, कारण त्याचा तो अधिकार आहे। म्हणून फार मोठं असं तुम्हाला अपप्रचार करायची गरज नाही किंवा बदनाम करायची गरज नाही। मुळात शासनच त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे। शासन त्यांना एस-टीमध्ये टाकायला पाहिजे होतं, त्यांना एस-टीमध्ये टाकलेल्या हाच मुळात ते अन्याय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणून मित्रांनो की या सगळ्या डॉक्युमेंटवरनं आपलं असं लक्षात आलेलं आहे की आपण म्हणजे विस्तारित क्षेत्रातील लोक जुन्या नोंदी कोळी असल्या तरी एस-टीमध्ये आहोत, परंतु पडताळणी समित्या मात्र कारण नसताना कोळी नोंदीवरती, फक्त कोळी नोंदीवरती आपली प्रकरणं अवैध करतायत। कारण नसताना आपल्याला बोगस, जातचोर, घुसखोर अशा पद्धतीचे नाव ठेवतात, बदनाम करतात। तर हे अतिशय चुकीचं आहे, अन्यायकारक आहे आणि याच्यावरती मित्रांनो आपल्याला एकत्र येऊन लढा देणं अतिशय महत्त्वाचं आहे। थोडंसं भले कोस्टल एरियातले कोळी आपले रक्त नात्यातलीच असतील, आपले आणि त्यांचे वंशज एकच जरी असले तरी शासन आपल्यामध्ये 2 भाग केलेले आहे। म्हणून आपण तात्पुरतं त्यांना जरी आपण बाजूला ठेवलो तरी इतर लोकांच्यावरती जो अन्याय होतो तो अन्याय कारण नसताना होतो। हजारो डॉक्युमेंट्स आहेत, ही सगळी लोक महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी असल्याचे आणि अनेक जजमेंट्स आहेत, अनेक पुरावे आहेत की कोस्टल एरियातली लोकच हे ओबीसीमध्ये येतात, ह्याची पुरावे आहेत। असं असताना सुद्धा पडताळणी समित्या, महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग आणि आपले विरोधक हे आपले बदनाम करतात, आपले प्रमाणपत्र अवैध करतात। म्हणून मित्रांनो आपण हे सगळं किती दिवस सहन करायचं? त्यामुळं आपल्याला व्यवस्थितपणे लढावं लागणार आहे आणि पुन्हा
SBCमधून किंवा अधिसंख्यामधून आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये STमध्ये यावं लागणार आहे, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की शेकडो पुराव्यावरनं असं सिद्ध होतो आहे की विस्तारित क्षेत्रातील लोक हे STमधील कोळी आहेत. त्यानंतर कोस्टल एरियातली लोक ही OBCमधली कोळी आहेत. असे शेकडो पुरावे आहेत. आणि म्हणून विस्तारित क्षेत्रातील लोकांनी सुद्धा समजून घ्यावा की आम्ही STमधले आहोत. त्यानंतर आदिवासी भागातली कोळींनी सुद्धा समजून घ्यावं की बाबा विस्तारित क्षेत्रातील लोक ही STमध्ये येतात आणि कोस्टल एरियातली लोक OBCमध्ये येतात. आणि कोस्टल एरियातली लोकांनी सुद्धा हे समजून घ्यावं की कायद्यामध्ये आम्ही OBCमध्ये आहोत, तर आम्ही कारण नसताना STचे प्रमाणपत्र का घ्यायचे, कारण नसताना आपण टोटल ST कम्युनिटीला बदनाम का करायचे, कारण नसताना विस्तारित क्षेत्रामधले कोळ्यांना मिळणारे सवलती आपण का बंद करायचे. आपल्यामुळं तीच लोक जर अडचणीत येतील, आपलेच भाऊबंद जर अडचणीत येतील, तर आपण STचे प्रमाणपत्र का घ्यावा. याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावा आणि त्या पद्धतीने त्यांना जो जो शासनाने वाटा दिलेला आहे, ज्यांना STचं दिलेलं आहे त्यांनी ST घ्यावा, ज्यांना OBC दिलेलं आहे त्यांनी OBC घ्यावा आणि अतिशय व्यवस्थितपणे ताणतणाव रहित जीवन प्रत्येकाने जगावा. माझ्या बोलण्यातून मित्रांनो, कोस्टल एरियातील सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैतीकोळी, आग्रेकोळी ह्या लोकांनी नाराज व्हायची कारण नाही. मी जे बोललो ते डॉक्युमेंटल बोललो. मी जे बोललो तुमच्या समोर पुरावे ठेवलेले, प्रूफ्स ठेवलेले आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही लोक OBCमध्ये आहात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून नाराज व्हायची कारण नाही. पण तुमच्यामुळे जर तुमच्याच बांधवांना जर अडचणीत यावं लागत असेल, तर तुम्ही मात्र जर STचे प्रमाणपत्र सगळी घेत नाही, फक्त 1-2 माणसं जरी घेतले तरीसुद्धा संपूर्ण कम्युनिटी हा बदनाम होतो. म्हणून ते कृपया थांबवला पाहिजे. आणि कोस्टल एरियातल्या कोळ्यांच्या बरोबर माझं संवाद चालू आहे. आपण आज ना उद्या, कारण मी सगळे रिपोर्ट वाचलेले आहे. आत्तापर्यंत कोस्टल एरियातल्या कोळीने जे काही शासनाला रिपोर्ट पाठवलं होतं आम्हाला STमध्ये ॲड करा म्हणून, ती सगळी रिपोर्ट मी शब्दनशब्द वाचलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. परंतु अजून त्याच्यामध्ये काही ॲड करणं गरजेचं होतं, ते ॲडिशन झालेलं नाही. म्हणून कोस्टल एरियातले कोळींनी जर मनात आणले तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मांडणी करून लोकसभेकडे पाठवू शकतो आणि लोकसभेच्या माध्यमातून ती कोळी STमध्ये आणू शकतो. तसं आपण प्रयत्न करू शकतो. पण आजच्या घटकेला मात्र तुम्ही OBCमध्ये आहात आणि आम्ही STमध्ये आहोत, हे 100% सत्य आहे. त्यामुळं विरोधकांनी सुद्धा आम्हाला बोगस, घुसखोर, जातचोर असं म्हणता कामा नये, आमचा अपमान करता कामा नये. आमचे तुम्ही डॉक्युमेंट बघा, पुरावे बघा आणि मगच तुम्ही बोला. कारण नसताना कुणाचाही तुम्ही बदनाम करू नका. आज ना उद्या तुम्ही अडचणीत याल. पुरावे न बघता बदनाम करणं चुकीचं आहे. आणि पडताळणी समितीने लक्षात घ्यावा, OBCमधले कोळी कोण आहेत आणि STमधली कोळी कोण आहेत हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. डॉक्युमेंट बघा, मगच तुम्ही निर्णय द्या. उठसूट फक्त कोळी नोंदीवरती तुम्ही अवैध करत सुटणं हे बरोबर नाही. तर मित्रांनो, मी इथं थांबतो आणि इथं मी ज्या काय बोललो ती सगळी डॉक्युमेंट्स ह्या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे. ती सगळी डॉक्युमेंट्स तुम्ही बघून घ्या आणि इथून पुढं जो भाग 2C आहे, भाग 2C जे आहे, तर ती 2C बघा. त्यानंतर हा व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचे, मगच तुम्हाला ते व्यवस्थितपणे अर्थ कळतो. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा.
ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमचे काही शंका असतील तर मला कॉल करा आणि ते यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली तुमचे काय प्रश्न असतील, तुमचं काय म्हणणं असेल तर तिथं तुम्ही टाईप करा. तर जास्तीत जास्त तुम्ही ॲक्टिवली काम करा, निष्क्रिय राहू नका. निष्क्रिय असतील तर ह्या समाजाला न्याय मिळणार नाही. थोडंसं तुम्ही ॲक्टिवली काम करा. पुन्हा आपण अधिसंख्य पदावरनं डायरेक्ट STमध्ये येऊ शकतो. तर मी इथं थांबतो. पुढील भाग 2C सर्वांनी कंपल्सरी बघायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.